गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपल्या ट्रिपचा दिवस 6वा आणि या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो काल. आज आपण पंजाबमध्ये आहेत, तर 2 दिवसावर लडाख राहिले. आज पण आपल्याला 450 ते 500 किलोमीटर कंप्लीट करावं लागेल. आणि काल आपण त्या गॅरेजमधून हे शूजचे कवर घेतले. आता आपले पाय सेफ राहतील. पण विषय असा झालेला की 3च भेटलेत, एकाला नाही भेटला. एक बघू रस्त्यात जर भेटला तर मग घेऊन टाकू आपण, कारण शूज भेटले तर भिजले तर सगळी वाट लागून जाईल. हायपर मध्ये काढला पाहतो माहिती का, बोलून चुकी केली. बीप करना बीप. आपल्या दिवसातलं सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं आणि कंटाळवाणं काम म्हणजे बॅगा बांधणं. रोजचं बांधावं लागतं, ते काम झालेलं आहे. आता आपली निघायची वेळ झाली, 7:15 वाजले. आज आपल्याला उशीर झाला थोडा. कबूतर हागलाय हेल्मेटवर. आता टिश्यूने पुसायला घेतलंय. कुठं हा गेला. बॅड लक. मधून थोडं सामान घ्यायचं होतं, रोप घ्यायचं आणि ते थांबले. आणि हे लोक पण मागे थांबले होते, त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवून आपलं इथे बोलवलं आहे डीमार्टमध्ये. हे दोघे चाललेत आतमध्ये. ते बोलले की आम्ही लगेच येतो 5 मिनिटामध्ये. 4 जण गेलो तर टाईमपास होईल म्हणून आम्ही दोघं बाहेरच थांबलो. संकेतला खूप झोप आली आहे, कंटाळा पण आलाय. माहिती का आता, म्हणून तुम्हाला कॉल केलेला. कुठे ते याला ना ब्रिजवर ना. हा तिथे ब्रिजवर लई खड्डे होते थोडे थोडे. मेंटल झोपून नको जाऊ. हे नाही बाजूला याला फूट लागली दोन्ही साईडला ना, असं थांबून गेला. संकेत झोपला होता, मला पण झोप आली होती. विवेकला गाडी चालवायला दिली, रिस्क घ्यायची नाही. अरे आपका नाम? जन्नत जन्नत तक. चलो बनाओगे आपका. लद्दाख जा रहे हैं महाराष्ट्र से आगे. महाराष्ट्र से 5 दिन हो गए, आज 6वां दिन है. 2 परसों तक पहुँच जाएंगे. नहीं, कल रात तक पहुँच जाएंगे. महाराष्ट्र से कब निकले? महाराष्ट्र मुंबई. कितना खर्चा आ जाता है जाने में?
अभी एक एक का तो हम लोग ने 50,000 पकड़ा है। हाँ, अभी देखते हैं कितना होता है। बच भी सकता है। बच सकते हैं। ज़्यादा खाना पीना होता नहीं ना गाड़ी पे, ज़्यादा भूख नहीं लगती तो खाने का खर्चा इतना नहीं होता। स्वस्त आज गेला आपल्याला. स्वस्त आज गेला आपल्याला रूम. तो गेला ना 900. जास्त तास पण राहिलो ना. 1200 गेला. 900 गेले. तिकडे अजून पैसे वाढतील पुढे आले. पाऊस सुरू झालाय. पाऊस आता रेनकोट घालायला लागेल आपल्याला. फुकटची मगजमारी. चलो. आता रेनकोट मध्ये गरमी व्हायला लागली आणि पाऊस काही दिसतच नाही. कोणाला? शांत करायची गाडी वरती घेऊन. गरम झाले तडाला गरम. माळशेज घाट आलाय. माळशेज घाट. हिला पळायचं हिला
गाडीवर बस. हम्म? त्या गाडीवर बस. का? जायचं थांबायचं. एवढी गरम जाईल गाडी ते ऑइल असं संकेत मजा आली का मग? एक नंबर होता रस्ता. 80 किलोचा लोड होता गाडीवर. किती 80 किलोचा. आणि चालूच नव्हती येत गाडी. छठवा दिन कहाँ से हो क्या है अभी? गुजरात राजस्थान. अच्छा कहाँ पड़ रहा है? वही आपको नाइट से वहाँ पे पैदल ट्रैक भी है. 12 किलोमीटर का पैदल ट्रैक है. वैष्णो देवी. अगर दर्शन करने तो वैष्णो देवी चले जाओ. बहुत पैदल यात्रा करना पड़ेगी. टाइम नहीं लगेगा. अभी कैंपिंग कर रही है बस सेफ नहीं चाहिए. पतंग होटल लेना है या हो जाएगा. होटल चाहिए? अगर इधर नेयर में चाहिए तो नेयर में मिल जाएगा. 70 किलोमीटर इधर से थोड़ा आगे ले लो. आराम से आगे 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 लोकेशन कहाँ का डाला हुआ है अभी? पटनी डॉक के डाला है देखो. ठीक है पतंगडाब बेस्ट है. 8:30 बजे आएंगे. मैं बताता हूँ आपको. नहीं लगेगा बाइक है ना. पतंगडाब क्या है? हिल एरिया. जैसे आपको ये चीज दिख रही है वो पहाड़ी दिख रही है. यहाँ से पतंगडाब मारो ऐसे हाइट पे है. हिल एरिया, अच्छे होटल है, अच्छे व्यू है वहाँ पे. मैं टैक्सी ड्राइवर हूँ यहाँ का लोकल. कटरा श्रीनगर यहाँ पे लोकल. बराबर बोले लेकिन 8:30 बज जाएंगे ना. पतंगडाब यहाँ से आपके 2 घंटे लगेंगे. वही तो ना अंधेरे में 8:30 बजे तक किधर चलो. कोई दिक्कत नहीं है. मैप लगाया होगा कोई दिक्कत नहीं है. रूम भी चाहिए रूम भी प्रोवाइड करवा सकता हूँ आपको. साढ़े फोटो आई है ना भाग आई. इधर लिंक है. हाँ कर दो सब्सक्राइब. इस पर भी लिखो. मैं क्या करता हूँ क्लासी वो गेड़ा भाई है पल्सर एनएस है. 200 160. नहीं 160. हैवी डाला था वो वाला. चलो चलो भाई. कॉल करके उधर चलो भाई. संकू रायडर.
चलो रुको मत, अंधार होईल परत मग आपल्याला रूम नाही भेटणार. तसं मागाशी त्या दादाने आपल्याला कॉल लावून दिला एका हॉटेलमध्ये, तर बोलला तिथे जा डायरेक्ट तुम्हाला रूम भेटेल अवेलेबल. इथे फॅन नाही आहे, पण फॅनची काहीच गरज नाही आहे. आपण एक आठवडा गरमीमध्ये काढला आहे आणि इथून पुढे आपल्याला थंडीच लागणार आहे. टेम्परेचर लो आहे इथे, धुकं दिसायला लागली. चला आता जेवायची वेळ झाली आहे, कारण अख्खा दिवस आपण फक्त एका पॉपकॉर्न आणि सॉफ्टीवरती जिवंत आहेत. आणि त्याच्यानंतर मध्ये फक्त एक पॅकेट वेफर खाल्ले होते बस. त्याच्यावरती आज किती वाजले? 10 वाजले. 10 वाजले रात्रीचे. सकाळी 9 वाजता खाल्लं होतं. 12 घंटे काहीच खाल्लं नाही, उपाशी. आता ऑर्डर दिली जेवायची. हा भूक लागली पण नाही तशी, मध्ये लागली थोडी, पण बोललो गाडी कंटिन्यू चालत राहू. असं करता करता तर 100 किलोमीटरचा फक्त घाटच होता. हा म्हणजे या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर, असं करत करत शेवटी इथं 9:30 वाजता इथं पोहोचलो. आता जेवायची वेळ झाली. 11-12 वाजता जिरलं पण ना आपलं. हा जिरलं पण नव्हतं. अरे 11-12 जिरलं पण आपल्याला थोडं. हा 9 वाजता जे खाल्लं थोडंफार ते 11 वाजता जेवण केलं. नंतर मग काही थांबायला टाइमच नाही भेटला. पण आता जेवून घेऊ, जाम भूक लागली. आणि मग सकाळी इथून निघू. मग बघू उद्या कारगिलला थांबायचं की कुठे दुसरीकडे जायचं. सो मित्रांनो, पटणीकोटवर निघायची वेळ झाली. आता आपण हॉटेलचं चेकआउट करतोय. हे बघा फुल व्ह्यू. खूप धुकं पडले तिकडे. थंडी पण खूप आहे. 18 डिग्री टेम्परेचर आहे. समोरचं काही दिसत नाही जास्ती. गाडी आपल्याला सावकाश चालवावं लागेल. रूम खूप मस्त होती, आवडली आम्हाला. आणि
आता आपण निघूया, सीधा बघू श्रीनगरला किंवा कारगिलला जायचं ठरले. मग रस्त्यात ठरवू कुठलं जायचं ते. चलो. चला आता निघूया इथून. ते बॅगा बांधायला घेतल्या त्याला गादी आणून देऊ. या दोघांनीच बॅगा बांधायला घेतल्या. आज संकेतने काय पलटत नाही दिली. मी फक्त सामान आणून द्यायचं काम. कोणतं काम करतो असं? नाही मी रोज करतो, आज नाही केलं. इथे फोटो काढायला होतं मस्त बॅकग्राऊंड, म्हणून फोटो काढत बसलो. आपल्याला माहिती आहे दोघं आहेत म्हणून आपण टेन्शन घ्यायची काही गरज लागत नाही. आपण एक दिवस हे का हॉटेलचे मालक. थैंक यू अंकल, बहुत मज़ा आया, रूम मस्त था. अगली बार फिर से आएंगे. आपका नाम? मोहनलाल. मोहनलाल, थैंक यू मोहनलाल जी. चलो निकलते. चलो. दिसलं का? एवढंच दिसतो. मित्रांनो आता खरं असं वाटतंय काश्मीरमध्ये आल्यासारखं. थंडी वाढली आता 15 डिग्रीपर्यंत गेली आहे. पण आपल्याला काही जास्त थंडी लागत नाही. जॅकेट घातलेलं आपण म्हणून, ग्लव्स वगैरे पण आहे. और भाई किधर जा रहे हो? आम्हा इकडे मी मला पुढे सोडून येतो. दोघं येताना पुढे काढतो. आम्ही तर मला सोडून काढतो. दोघांची काढायची. एक गाड्या आहे ना, 2 गाड्या.
गाडी चालून प्यायला लागली होती मध्ये मध्ये थांबले चहा प्यायला. अभी लद्दाख से हम क्या मस्त चहा आहे. लद्दाख से आपको इसी रोड पे घूमना पड़ेगा. नहीं दूसरा भी है ना, मनाली से होकर भी जा सकते हैं. हाँ आते वक्त जाते वक्त उधर से ही जाने वाले. वो चालू है ना. रास्ता थोड़ा डेंजर है. हाँ वो ऑफ रोड है ना. एक वीडियो बना रहे हैं. मनाली होके फिर कहाँ जाएंगे? तो केदारनाथ. केदारनाथ उत्तराखंड. इधर से जाके फिर वहाँ से निकलेंगे ना. फिर वहाँ से मुंबई में नजदीक पड़ता है. 2,500 किलोमीटर पड़ा. मित्रांनो इथं काय चांगलं जेवण भेटलं नाही म्हणून आता इडली डोसा कॉर्नरमध्ये आले. पण काय विषय नाही, टेस्ट चांगली आहे म्हणून पोट भरण्यासाठी चालेल आहे. आत्ताच आपण 2 प्लेट संपवल्यात. आता 3री प्लेट इडली मागवली. अजून एक येते पुढे. मित्रांनो आलं इथं मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायला. हे आपल्या बॅग्सच्या पिशव्या फाटलेल्या आहेत आणि आता पाऊस कधी पण येऊ शकतो. लडाखमध्ये सांगता नाहीत. इथं मार्केटमध्ये आलो होतो. 150 रुपयाला 15 पीस भेटलेत आपल्याला. इसका 150 लेंगे क्या? इसका 150 लेंगे. हाँ हाँ साहब जी. संकेतचा कॉल आलाय. संकेतचा कॉल. ठेवायचं कुठे आता? ना ठेवायचं कुठे? ठेव इथं मध्ये ठेव. हा बोल रे. हा निघालोय. झालंय. हा ठीक आहे. या दोघांना बाहेरच उभं केलंय. आपण चाललोय त्यांच्याकडे परत. ये चंचल हवा. हे लोक इथेच थांबले कुठेतरी. किधर गए दोनों किधर गए. पेट्रोल मित्रांनो फक्त 413 किलोमीटर राहिले लडाख. उद्यापर्यंत आपण पोहोचून जाऊ. आज स्टे करू आणि उद्या लडाखमध्ये असू. आज 7वा दिवस आहे. 7 दिवस लागले आम्हाला इथे यायला. 1 दिवस कमी लागला असता पण आम्ही खाटू श्यामला थांबलो गॅरेजचं काम वगैरे करायला आणि मंदिरात दर्शन घ्यायला जयपूरमध्ये. पण ठीक आहे. सरळ सरळ इकडेच लेफ्टच. व्ह्यू तिथे आम्हाला नुसते माउंटेनवर माउंटेन.
प्रवास काल 100 ते 120 किलोमीटर आणि आज पण 80-90 किलोमीटर घाटातूनच रोड होता. पण एक नंबर व्ह्यू होता. मजा आली खूप. मध्ये मध्ये थोडं ऑफरोडिंग पण होतं, पण एवढं काय वाटलं नाही. मजा आला. तेव्हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो चांगले चांगले. फोटो काढायला इथे
मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण आलो सोनमार्गमध्ये. काय व्ह्यू आहे इथे. आपण थांबलोय थोडा तर फोटोशूट करू. काय ब्युटी आहे. जेवढं आपल्या डोळ्यासमोर जेवढं सुंदर दिसतंय तेवढं कॅमेऱ्यात कॅप्चर नाही करू शकत. बट हॅपीनेस ऑन पीक. ये संकेत. मित्रांनो आजचा आपला मुक्काम सोनमार्गमध्येच आहे. इथे आपल्याला हॉस्टेल भेटले. इथे सगळ्या रूमचे भाडे 4000 5000 असे होते. हे हॉस्टेल आहे म्हणून आपल्याला 1600 मध्ये भेटले. थंडी तर आहे आपली बऱ्यापैकी 10 डिग्रीपर्यंत. जेवायला बसतोय. म्हटलं आलं इथे सगळं फिरून जाऊ. पुढे जाणार होतो आम्ही पण जास्त वेळ झाला म्हणून मग इकडेच थांबू कारण पुढे हॉटेल भेटले नसते. गुड नाईट.